नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील देश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक ऑफबीट साइट पाहणार आहोत, ती म्हणजे अरुणाचल प्रदेशमधलं परशुराम ताल किंवा परशुराम कुंड। लोहित नदीच्या काठावर हे परशुराम ताल वसलेलं आहे। इथे सुंदर मंदिर आहेत, निळशार पाणी आहे, हिरवेगार डोंगर आहेत, इथे एक आश्रमही आहे। बाबाजींना सांगून आपण तिथे राहण्याची आपली सोय करू शकतो, परंतु आधी इथे येण्यासाठी दिब्रुगढला आपल्याला रेल्वेने अथवा विमानाने यावं लागेल। दिब्रुगढहून तिनसुकियाहून आपल्याला बसने किंवा कारने परशुराम कुंडला जाता येईल। जर बसने जायचं असेल तर बस वाकरो गावापर्यंत जाते, तिथून पुढे आपल्याला टॅक्सी किंवा तिकडे जाणाऱ्या गाड्या ह्या घेऊन आपल्याला ते पुढे जावं लागेल। पण साइट एकदमच सुंदर आहे, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। आधी माझा व्हिडिओ सबस्क्राइब करा आणि आता चला पाहूया परशुराम कुंड। तिथे मी आले। हे एक मंदिर आणि इथे वर मंदिर आहेत। हे इथे बाबाजींनी माझी सोय करण्याचं म्हणजे हो म्हणलंय की कुठे ना कुठे तरी सोय होईल। हे छोटे छोटे कुत्र्यांची पिल्लं आहेत, गेले 2-4 होते। ह्या पायऱ्यांनी वर जायचं आणि तिथे 2 मंदिर आहेत। ते झालं की मी खाली जाऊन नदीच्या तिथे पण पाहून येईन। इथे येणं खूप अवघड आहे, बसेस नाही, तुम्हाला एकतर गाडी हायर करावं लागते। मी एकटी आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो। हा मंदिराचा परिसर आहे, इथेच कुठेतरी माझी राहण्याची सोय होणार आहे। आधी इथे एक मंदिर आहे, हे मंदिर आहे, तिथे मी माझी बॅग वगैरे ठेवली आहे। तिथे गाई वगैरे आहेत आणि आता ह्या मंदिराला मी एकदा जाणार। खाली पण एक मंदिर आहे। ह्या शिड्या उतरून पुन्हा आता बरंच खाली उतरावं लागणार आहे। आणि चढताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण उतरताना काही वाटत नाही, पण चढताना थोडंसं जाणवेल। इथून पुन्हा खाली उतरायचं। हा परशुराम कुंडला जाण्याचा रस्ता, इथून खाली उतरायचं आहे। आणि हे पहा, एकदम निळं निळं सुंदर पाणी, संपूर्ण पहाडी आहे। हे पहा, सगळीकडून पहाड, सगळीकडून डोंगर। हा रस्ता आहे, ही लोक दगड घेऊन जात आहेत म्हणजे खाली पायऱ्या बनवण्यासाठी। आणि हे बाबू जल्दी मम्मी, इथे स्नान पण करतात परशुराम कुंडच्या इथे। मम्मी के साथ आओ तुम। दादी को रुका दिया तो हे सगळे स्नान करण्यासाठी चाललेले आहेत। इथे स्नान करायला येतात आणि मकर संक्रांतीच्या वेळेस इथे मेळा असतो। 3 दिवस 14, 15 आणि 16, म्हणजे 14, 15 आणि 16 3 दिवस इथे मेळा असतो। आणि इकडे पूल आहे।